थांब 2 मिनिट. हा सी प्लेअरचा तू आहेस, सीचा तू बॅटिंग बॉलिंग दोन्ही करू शकतो. घ्या, कमिटीचा डिसिजन आहे. हा दा हा मग भाऊ काय चालू आहे. एक बॉल घेतो. हिमांशू बॅटिंग करा. बॅटिंगला जा लवकर. आधी तुमचं काय असेल ते नंतर बघा. बॅटिंग करा. गमरे चालू कर मॅच. प्रफुल मॅच चालू करा पटकन. हा पाठवतो. तुम्ही फिल्डिंगला लावा. ऐक ना मनोज ना काय नव्हतं. फिल्डिंगला जा ना लवकर. एक मॅच फिल्डिंग करा. ए दत्ता फिल्डिंगला जा. शूज घातलेत ना. जा पटकन जा फिल्डिंगला जा. काय हरीश चाललंय तर हरीश जा फिल्डिंगला. एक प्लेअर आला बघ फिल्डिंगला. झाले ना. नको जाऊ हरेश नको जाऊ. झाला. गेम चालू कर गमरे. गेमवर लक्ष ठेव पूर्ण. याच्यानंतर कोणाची मॅच आहे. चौथी याच्यानंतर ऐक समीर कडे जाऊन येता पटकन. अजून ह्याच्यानंतर अजून एक मॅच नंतर मी कॉल करेन तुला. जा लवकर. मॅच चालू करायचे. यश मॅच चालू करा पटकन. हा देतो. ऐक प्रज्योत चालू ठेव. चला मॅच ऑन करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हिमांशू आणि अमित. परेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल सन्मान देत असताना सिंगलनं लेग बायच्या स्वरूपात टीमच्या अकाउंटमध्ये धाव जोडली जाते. जेवण कधी येणार आहे. मी 10 वाजता जेवतो. माझी आई वाट बघत. हॅलो विकेट मिळली आहे. अल्पेश आलाय नवीन फलंदाज. अल्पेश आलाय. ऑन साईडच्या रिजन मध्ये बॅट फ्लिक केली. अलॉंग द कार्पेट केली आहे चुकी. क्षेत्ररक्षक झाल्या फंबल. मिळतील टोटल 4. वाईड बॉल आलाय आणि या 13 धावा धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडच्या रेंजमध्ये आणि इथून खरं तर आपण पाहतोय 1 धाव येते सिंगल. आणि खरं तर षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडच्या रिझन मध्ये हा फटका आपण पाहतोय. अल्पेश द बेस्ट स्ट्राईक एंडवरती रोटेट खरं तर होताना पाहायला मिळेल. रूपम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. रूपम बर्नुके ऑफ साईडला पॉइंटच्या रिझन मध्ये सन्मान दिलाय बॉलला. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने टीम 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 16 धावा दापटलावरती. यावेळेस पहा कॉमेंट्री बॉक्सला सन्मान देता फटका सजावला. लेग साईडच्या रिझन मध्ये अगदी स्क्वेअर मध्ये फिल्डर नव्हते आणि तत्पर 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली आहे.
इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. आणि आता फ्री हिटची संधी खरं तर उपलब्ध झाली आहे. धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. एक धावा लिया. आणखी एक खराब बॉल. आणखी एक खराब चेंडू. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हवेमध्ये अगदी फटका सजवलाय, परंतु उंची जास्त लांबी कमी, त्यामुळे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. इथे पहा खराब कॉलिंग. तू तू मैं आणि आणखी एक धक्का. अल्पेश इज बॅक टू द डगआउट. यावेळेस आपण पाहतोय खरं तर आणखी एक फटका 4 धाब्यांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. ऑन साइडला फ्लिक केली आहे बॅट आणि मिळते फक्त सिंगल. तिसरं षटक यश याचा वापर केलाय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो यश याला. समोर फलंदाज 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला हा खेळाडू बल्लू इज ऑन द स्ट्राइक. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. ₹80. आणि इथे पहा सर तर संधी होती. एसटी रक्षकाला तर संधी होती, परंतु संधी मात्र गमावली. इट्स अ नो बॉल. आणखी एक खराब चेंडू. यस धावक संख्या खरं तर आपण पाहतोय यश आणखी एक खराब बॉल आलाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अमित याला. धावक संख्या 32 रन्स. फ्री हिटची सुवर्ण संधी. यस पंच 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस प्रहार केलाय. मिळतील 4 धावा. अमितच्या बॅटमधून आलाय तडाखा. संघाची धावसंख्या 36. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 36 धावा 2 गड्यांचा मोबदला. आणखी एक खराब चेंडू. 37. 36 धावा दापटल्यावरती. आणखी एक खराब मारा. 38. 38 धावा. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु वारंवार खराब बॉल येत आहेत. आणखी एक नो चेंडू. गोलंदाज इथे स्कोर बुक भरत चाललाय पूर्ण. या ओव्हरचा विचार केला तब्बल 1 2 3 4 5 6 वाईड. 6 नो आणि 2 वाईड हाताळलेत. आणि इथे मात्र फलंदाज बाद करत होताना पाहायला मिळतोय. अंतिम बॉल वरती षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल
40 रन्स, 40 धावा पटलावरती. ओमकार आलाय अंतिम षटक घेऊन. हारामारीचं षटक मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, आणि त्यामध्ये ओमकारवर खरं तर सोपावले आहे खेळ. सिंगल आली आहे, बॅक टू बॅक सलग 2 सिंगल येतात आपल्याला पाहायला मिळतात. संकेत आलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळेस बॅटच्या मधोमध आणि बॉल चाललाय सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 आकड्यावरती, आणि आणखी एक 47-47 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नो चेंडू. आणखी एक वाईड बॉल. दिशा भरकटली या गोलंदाजाची. खरं तर 49 धावा दापटलावरती, आणि इथे पहा इथे केली आहे चुकी अमितनं. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तुषार आलाय नवीन फलंदाज. इथे पहा 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, पण तू इथे मात्र 1च मिळेल. पहिलं पूर्वार्ध समाप्त. 50 धावा जमल्यात. 51 धाव्यांचं टार्गेट. ओमकार आणि परेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट आला हिमांशू. कारण बऱ्याच वेळा हिमांशूला आम्ही पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती, मग ते षटक निर्णायक असतं. 51 धाव्यांची गरज. हॅलो, चला पुढील मॅच शिवण्य 11 आणि श्लोक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या. शिवण्य 11 तेजस मस्कर आणि श्लोक 11 मीर पवार दोन्ही टीमचे कॅप्टन या.
टॉस खरं तर इथून केला जाईल. हॅलो, चला तेजस मस्कर आपण या. तेजस मस्कर टॉस साठी या. तेजस मस्कर आपण कुठे असतील त्वरित या. टॉस खरं तर इथून केला जाईल पहा. चला मॅचकडे जाऊयात. आणखी एक धक्का बसला. सेकंड ओव्हर इथे दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉल वरती खरं तर आपण पाहिला चौकर आणि त्यानंतर आली विकेट. न्यू बॅट्समन इन ॲक्ट नंबर 3 प्रथमेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. आणि ते पहा आणखी एक धक्का. फरदीन आलाय नवीन फलंदाज. डॉट बॉल आलाय फरदीन काजी. इथे मात्र सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. 9+1 अशा मिळतील टोटल 2 आणि या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. इट्स अ नो बॉल. आणखी एक खरा बॉल. 9+1 आणखी मिळतील 2 आणि या संघ जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 51 धावांचं टार्गेट ज्यामध्ये अद्याप जमल्यात 26 धावा. आणि ते पहा फलंदाज होईल नावचीतच्या स्वरूपात बाद. तेजस मस्कर चला टॉस साठी या. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. रूपम नवीन गोलंदाज अल्पेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. बारा चेंडू 24 धाव्यांचं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती कंपल्सरी 2 धावा. सिंगल आली अल्पेश आलाय थर्ड ओव्हर मध्ये. स्वतःच्या फॉलोअप मध्ये चांगली फिल्डिंग. अगदी फिल्डिंगचं चांगलं प्रदर्शन. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. रूपमने जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर रिंकू सिंग यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज पहा. पहिला षटकार तर आलाय. आणखी 2 षटकार जर आले तर रिंकू सिंग यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 34 धावा. आणि इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा आलाय. 35 धावा. आता 9 चेंडू 16 धाव्यांची गरज. आणखी एक सिंगल आली 8 चेंडू आता 15 धाव्यांची गरज. 8 चेंडू 15 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
आणि इथे पहा फटका असा जाऊलाय. आणखी एक आलाय षटकार फलंदाज परेशच्या बॅटमधून. संघ जाऊन पोहोचलाय 42 धावा धावपटला वरती. नो चेंडू. नो +6 टोटल 7 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. आता 2 धाब्यांची उर्वरित गरज. 7 चेंडू 2 धावा. फ्री हिटची संधी. एक धाव कंप्लीट. हॅलो हॅलो. 5 चेंडू 1 धाब्याची गरज. हॅलो हॅलो हॅलो. आणि इथे मात्र सामना जिंकलाय माऊली प्रसाद टीमनं.